मॅच ऑन करा त्वरित. आमचे प्रभाकर दादा केनी यांचे सुद्धा आगमन झालेले आहेत. तेही यावा, व्यासपीठावरती बसावा. या दादा. आमचे प्रभाकर काका केणी क्रिकेट वरती नितांत असलेलं प्रेम. प्रभाकर काका 40+ मॅच आहे ना आज, तिकडे देखील रवाना होतील. पहिलाच बॉल प्रहार केलाय, उडवलाय, बॉल चला सीमा पार, लॉंगॉनच्या रिजन मध्ये अंपायर सिग्नल. यस, आणि येतोय चौकार. फुल टॉस बॉल, परंतु लाईन थोडीशी खराब आहे आणि या बॉल वरती वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि 5 धावा, परंतु इथून मात्र डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता. अमन लावड वाद बॉलिंग ट्रॅक वरती. प्रहार, अमन वरती केले आक्रमण. बॅट्समन जीवन, परंतु तेवढे चांगले एफर्ट्स फिल्डरचे राहिलेत. जेवढ्या ताकदीचा फडका तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण इथं आपण पाहतोय आणि बॉल वरती येते त्या 2 धावा. 7 ऑन दी बोर्ड, 7 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं. सेवन ऑन दी बोर्ड, 7 धावा दापटलावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि प्रशांत दादा गांगडे यांची उपस्थिती खरं तर लाडू घेऊन आलेत, स्वीट्स, आणि त्यांची उपस्थिती मात्र इथे पाहायला मिळते. आणि इथून मात्र सिंगल येते. 8 धावा दापटलावरती. 8 ऑन दी बोर्ड, 8 धावा दापटलावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 4 बॉलचा खेळ संपलाय. सन्मान दिला डिफेन्सिव्ह क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. कव्हर मध्ये फिल्डर आहेत. सिंगल येते आणि या सिंगलला मात्र 9 धावा दापटलावरती. 9 ऑन दी बोर्ड, 9 धावा दापटलावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं फेस करताना सुमित स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळेल. जीवन स्ट्राईक हँड वरती होते, माफ करा. उंच उडवलाय, लांबी कमी आणि बॉल वरती सफलता मिळते. बॅट्समन नंबर 1 बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक पहिला जीवन याच्या रूपाने बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय तोरणा टायटन्स टीमला.
न्यू बॅटर शुभम अनंत बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा जमताना पाहायला मिळतात ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती अनंत पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड साइडला डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय पहिलं दशक जोडलं जाईल संघाची धावा संख्या सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये प्रवेश करताना 10 धावा पटलावरती यावेळेस हा बॉल परंतु इथून मात्र अगदी या बॉल वरती येते त्या 2 धावा 2 धावेना टीमची धावा संख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते 12 ऑन दी बोर्ड भारत धावा पटलावरती अपील केली जाते उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अगदी प्रॉपरली बॉल आपण पाहतोय एक्झिक्यूट करताना अदलल्यानंतर थोडीशी ओसली घेताना बॉल आपण पाहिलं आणि या बॉल वरती येतोय तो डॉट बॉल यावेळेस संधी होती परंतु इथे मात्र मिस झाली आहे आणि इथून मात्र आणखी एक डॉट बॉल 4 बॉलचा खेळ संपलाय स्ट्राईक वरती शुभमला आपण पाहतोय खेळ साकारताना तथापि धावसंख्या 12 या आकड्यावरती स्थिरावताना पाहायला मिळते यावेळेचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल झेलची संधी मिस झालीये आणि इथून मात्र 2 धावा येत आहेत सोडलेली झेल आता झेल किती मागणी ठरेल बॅटिंग करताना शुभम कशा रीतीने धावा जमविल जीवनदान मिळाले खरं तर शुभमला आणि या बॉल वरती येत आहेत 2 धावा 14 ऑन दी बोर्ड 14 धावा पटला वरती ओव्हर नंबर 2 शेवटचा बॉल शेवटचा बॉल आणि बॉल येतो डॉट 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावा संख्या 14 धावा 7च्या सरासरीनं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिष पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती सुमित आहेत 3 चेंडू सुमितनं फेस केल्या 2च धावांचे योगदान देत असताना मोहनदादा दळवी यांची टीम देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आणि खरं तर मैदानाचा अभ्यास करतायत गुरुनाथ दादा पुढे तुमचा संघ आउट झाला ना थोडासा पुढील वर्ष प्रयत्न करावा लागेल आणि या बॉल वरती झेल टिपली जाते बॅट्समन होईल बाद धक्का क्रमांक 2 दुसरा धक्का सुमित इज बॅक टू द पवेलियन महेश पाटील प्रगात तयाना आमचे दादा प्रगात तयाना महेश पाटील प्रगात तयाना आमचे दादा प्रगात तयाना महेश पाटील प्रगात तयाना आमचे दादा प्रगात तयाना महेश पाटील प्रगात थँक्यू यस बंटी दादा आपली काय आज्ञा अमोल दादा इंगोले यांचं शुभागमन झालंय या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील स्वागत करत आहोत न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रभाकर बाळासाहेबजी साळवे यांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते त्यांचं देखील स्वागत
2 बॉल एकही धावा अद्याप खर्च केली नाहीये. आणि गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. यावेळेचा हा फटका ऑन साइडला लॉंगर मध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट. आमचे उदय काका मस्कर यांना देखील आपण पाहतोय रात्रीच्या सत्रामध्ये यांची देखील उपस्थिती करत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासून करत तर ते उपस्थित आहेत. खूप सारी मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि त्यांचं देखील करूया स्वागत. 2 येत आहेत आणि या 2 धावेनं 16 धावा धावपटलावरती. यावेळेचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळेल आणि 17 धावा. क्रिकेटमध्ये अशुभ मानला जाणारा आकडा 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती राहील. बॅटिंग करताना किती धावा जमतील पहिल्या सत्रामध्ये, किती धाव्यांचं टार्गेट सेट होईल, किती धाव्यांचं डोंगर उभारलं जाईल आणि मग अगदी या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला पुल केलाय. अनसक्सेसफुल ठरतोय. टिपला जातोय झेल. बॅटर आपण पाहतोय शुभमचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 3 झेल टिपलाय. फिल्डर तैनात होते. प्रोप्रायटर गुरुनाथजी बोपेडा यांना आपण पाहतो व्यासपीठावरती. अगदी सर्व कामातून वेळ काढून खरं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. व्हीआयपी डायज वरती अगदी त्यांना आपण पाहू शकाल. 5 बॉलचा खेळ संपला. न्यू बॅटर सुनील 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यानं संघाची धावा संख्या 19 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. षटक 3 संपलं. 18 बॉलचा खेळ संपलाय. 19 जमल्यात ते गड्याच्या मोबदल्यात. 19 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट्स एंड ऑफ द 3rd ओव्हर. चला फिल्डिंग टीम एकत्रित देऊ नका. यस डीजे. टॉस होणे इम्पॉर्टंट आहे. रोशन दादा जाधव हे देखील आमच्या समेत आता जॉईंट होतील आणि इथून मात्र पहिला बॉल अतिरिक्त धाव आणि एका धाब्याने दुसरं दशक 20 धावा. 20 ऑन दी बोर्ड. चला सुवर्णदुर्ग पेसर्स आणि देवगड हिरोज टॉस सडिया. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. नितीन नंबर वाहतोय. षटक क्रमांक 4 येऊन पहिल्या बॉल वरती लाईन थोडीशी खराब होती. या बॉल वरती डॉट बॉल. आणखी एक डॉट. सलगचा दुसरा डॉट. करंट रन रेट आपण पाहिलं 6च रन रेट पाहायला मिळतंय. बॉल टू रन्स असं इक्वेशन आपण पाहतोय. अद्याप 20 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपटलावरती 20 आहेत. लो स्कोरिंगची मॅच कदाचित पाहायला मिळेल का. मिस टायमिंग. झेलची संधी आणि इथून मात्र सिंगल येईल. जीवनदान मिळेल प्रभाकर यांना आणि एका धाव्याने 21 धावा धावपटलावरती. 3 बॉल मध्ये आता कदाचित जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र फिल्डिंग टीमला करावा लागेल. 8 ते 10 धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ फिल्डिंग करणारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मग ते आपण पाहू शकाल रेटर्स टीम मग त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना तेवढं चांगलं टार्गेट सेट करणं देखील तिथंच इम्पॉर्टंट. इट्स डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अंतिम षटक 4थं षटक ज्यामध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे.
उदय काका मस्कर यांना देखील बाबा आपण पाहू शकाल व्यासपीठावरती झेलची संधीचं केलं सोनं. सुनील इज बॅक टू दी पवेलियन. आजच्या या सरपंच चषक 2026ची तिसरी रात्र आणि आजच्या या दिवशी सन्माननीय पाहुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोलदादा इंगोले इथे उपस्थित आहेत. तसेच ज्येष्ठ नेते बाळा साळवे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सरपंच चषक कमिटी यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच पुढील होणारा सामना सुवर्णदुर्ग पेसर्स वर्सेस देवगड हिरोज. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांना हा शेवटचा पुकार असेल. त्यांनी येऊन इथे टॉससाठी नाणेफेकीचा यायचंय लवकरात लवकर. शेवटचा पुकार सुवर्णदुर्ग पेसर्स आणि देवगड हिरोज. तेवीस धाव्यांचं टार्गेट. तसेच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोलदादा इंगोले, मी उदयदादा मस्कर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा शुभसन्मान करायचा आहे. पंच शेवटच्या बॉलवरती डिक्लेअर 1 होती का 2 2 होते का? ओके 24चं टार्गेट आहे मग. तसेच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते बाळासाहेब साळवे इथे उपस्थित आहेत. मी उदयदादा मस्कर यांना विनंती करेन की त्यांनी साळवे साहेबांचा शुभसन्मान करायचा आहे. सन्माननीय केनी साहेब इथे उपस्थित आहेत. मी सरपंच चषक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला देवगड हिरोजचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी सुवर्णदुर्ग पेसर्स हा शेवटचा कॉल असेल आणि जर तुम्ही उपस्थित नाही राहिलात तर पेनल्टी लावण्यात येईल. देवगड हिरोज इथे उपस्थित आहेत. सुवर्णदुर्ग पेसर्स लगेच यायचंय. तसेच मी अमोलदादांना विनंती करेन की त्यांनी या सामन्याचा नाणेफेक करायचे. पुढील होणारा सामना सुवर्णदुर्ग पेसर्स आणि देवगड हिरोज लाईव्ह. चला टॉस केला जातोय. पहिलाच फटका मिसक्यूट झाला. फटका फिल्डर आहेत. डीप मिड विकेट मध्ये झेल टिपला जातोय आणि टॉस जिंकलाय आणि देवगड हिरोज संघाने हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. देवगड हिरोज डिसिजन बताइए. देवगड हिरोज आणि त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
यावेळेस या बॉल वरती आणखी एक बॅक टू द बॉलर, स्वतःच्या बॉलर मध्ये झेल डिप्लाय आणि सफलता मिळते दुसरी सलगची. आणि त्याच दरम्यान विजय किणी सरांचं, धनंजय किणी सरांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहोत. यस, वेलकम. 2 सफलता मिळत आहेत, सलग 2 विकेट येत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज कप्तुलला आपण पाहतोय. न्यू बॅटर अनंत आला स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अरुण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा फटका, खातं उघडलंय चौकारानं, अकाउंट ओपन केलंय आणि इथून मात्र हा चौकार. तसेच मी उदयदादा मस्कर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय धनंजय केणी सर, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू फेकला जातोय. 6 ऑन दी बोर्ड आहेत. 6 धावा धापटल्यावरती गोलंदाज सज्ज अनंत. यावेळेचा फटका ऑफ साइडला, पॉइंट मध्ये झेल डिप्लाय. व्हॉट अ कॅच, प्रॉपरली जज केलं. सुनीलने डिप्लाय झेल संपुष्टात आलाय. अनंत याचा खेळ धक्का क्रमांक आपण पाहतोय. 3रा धक्का अनंत बाद. भोला आहे सोबा, जाईल तिथून मिळतो या मान. भोला आहे सोबा, महेश पाटील प्रगत या नाव, आमचे दादा प्रगत या नाव. महेश पाटील प्रगत या नाव, आमचे दादा. थँक्यू. 6 धावा धापटल्यावरती जमल्यात. 24चं टार्गेट. पहिले षटक संपले, 6 जमल्यात. आणखी येणारे बॉल आहेत शिल्लक 18 बॉल आणि 18ची गरज. बॉल टू रन्स असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. व्हीआयपी डायज वरती आमचे सर्व आयोजक कमिटी, सर्व मान्यवर, प्रभाकर काका केणी असतील, गुरुनाथदादा भोपेडा असतील, उदय काका मस्कर, आमचे मेन आयोजक साहिल दादा कौशल यांना आपण पाहतोय, मोहन दादा दळवी, रोशन दादा जाधव आणि मग सर्व आयोजक कमिटी व्यासपीठावरती पाहायला मिळते. प्रभाकर काका केणी यांना देखील आपण पाहतोय. बेलवली टुर्नामेंट मध्ये आज त्यांचा इनॅक्शन मध्ये संघ पाहायला मिळेल. 40+ ची चांगली मॅच मात्र इथे पाहायला मिळेल. सिंगल आली आहे, जसं टार्गेट आणि तसंच काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 17 चेंडू होता, 17 धावांची गरज. सतरा बॉल 17 रन्स. यावेळेस 6 बॉल आणि डिक्लेअर झोन मध्ये.
लेग बिफोर विकेट LBW. पाचीच्या सुरुवात पकडला जातो यमन. सलामीला आलेला अमन मोठा मासा इथे गळाला लागलाय आणि इथून मात्र संघाला चौथा धक्का. बॅटिंग करताना यस अमन इज बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर सचिन 6व्या क्रमांकावरती. 4 खेळाडू अद्याप परत. लो स्कोरिंग मॅच सातत्याने आपण हाय व्होल्टेज पाहिले, परंतु या मॅच मध्ये अद्याप धावा जरी कमी असल्या तरी ती रोखण्याची धमक. परंतु अशा चुका घडतील तर त्या चुका मागण्या ठरतील. सिंगल येते. सिंगलला पुढे सरसावताना धावा संख्या पाहायला मिळेल. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावपटलावरती आहेत. आजची भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय माजी जिल्हा परिषद सदस्य अमितदादा जाधव, त्यानंतर नुकताच अगदी ज्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य झाल्या खरं तर प्राचीताई अमितदादा जाधव, आणि त्यानंतर आपण पाहतोय माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व रुपयाचे पाटील असतील, आमचे जीवनजी देवगडकर असेल, आणि यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेमध्ये आजची भोजनाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. चला, कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल आपण अगदी जाऊ शकता. मटर पनीर आजची स्पेशल मेजवानी आहे. यावलेचा बॉल आणि इथून मात्र डॉट बॉल. षटक दुसरं संपतंय आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रत्युत्तर कसं असावं. धावा जरी कमी असल्या तर रोखण्याचं काम. 9 धावा जमल्यात. येणारे 12 चेंडू आणि ज्यामध्ये 15ची गरज. यस डीजे. गोलंदाज षटक क्रमांक 3. पहिल्या 2 ओव्हर मध्ये काय भन्नाट कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 6 जमले होते, परंतु सेकंड ओव्हर शुभमचं कमबॅक. 2 बॉल डॉट, 3 सिंगल आणि 1 सफलता. फक्त 3 धावा येतात आपण पाहिल्या आणि अद्याप नितिकेत आलाय. 12 चेंडू 15ची गरज. स्ट्राईक एंड वरती सचिन. इट्स अ वाईड बॉल. अवंतर धाव 11ची धाव. पहिलं दशक जोडलं जाईल. 10 धावा धावपटलावरती. लो स्कोरिंग मॅच. परंतु क्रिकेटचा इतिहास जर आपण पाहिला, इतिहास जर आपण चालला तर जेवढे लो स्कोरिंग सामने आहेत तेवढे सामने हाय व्होल्टेज होते आपण पाहिलेत. लास्ट बॉल पर्यंत ते सामने गेलेत. परंतु आता या मॅच मध्ये कसा खेळ राहील. एखादी लो स्कोरिंग झाली, लवकर संपली तर वेळ वाचतो, परंतु जर हाय व्होल्टेज झाली तर तेवढाच वेळ वाढतो देखील. या बॉल वरती डॉट बॉल. नितिकेत पहिला बॉल वरती थोडीशी लाईन खराब होती. या बॉल वरती कमबॅक नितिकेतचं पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सचिनला आपण पाहू शकाल. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती बबलू. फुल टॉस बॉल. फटका फसलाय. फिल्डर जज करतायत. झेल टिपलाय. आणखी एक विकेट. सचिन मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक 7007 लकी नंबर ग्रुप ग्रामपंचायत पालेदेव सुकापूर सदस्य लक्ष्मी पब्लिक स्कूल अध्यक्ष महेशजी पाटील यांची देखील उपस्थिती करत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील करूया स्वागत. 10 धावा धावपटलावरती जमल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 10 बॉल शिल्लक आहेत, ज्यामध्ये आणखी 24 जमवायचे आहेत.
24 मध्ये 24 ची गरज होती, परंतु पहिल्या 14 बॉल मध्ये जमल्या फक्त 10 धावा आणि त्या 10 मध्ये 14 ची गरज आहे, माफ करा. 10 बॉल 14 रन्स. अभिषेक न्यू बॅटर. गोलंदाज सज्ज. इट्स अ डॉट बॉल. आता दबाव टाकला जात आहे. जशा रीतीने डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर आता वाढताना पाहायला मिळेल. आव्हान जरूर सोपं आहे, परंतु ताकदीची गोलंदाजी इथून कर्जर फिल्डिंग टीमने साकारली आहे आणि त्या आव्हानामध्ये देखील अडचणी निर्माण होताना बॅटिंग टीम साठी पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल मिड ऑन मध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. संधी होती धावचीची, परंतु मिस झालाय थ्रो आणि या बॉल वर येते 2 धावा. तर दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे कृष्णा स्टीलचे प्रोप्रायटर सन्माननीय माळी साहेब इथे उपस्थित आहेत. मी सरपंच चषक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा बटलावरती. 8 चेंडू 12 धाब्यांची आणखी गरज. ऑन साइडला फटका खेळला आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. मिस फील्ड थोडीशी गळती. फंबल झालेत आणि बॉल वरती येत आहे 2 धावा. 2 धाब्याने संघाची धावा संख्या पुढे सरसावताना 14 धावा बटलावरती पाहायला मिळतील. 7 चेंडू 10 धाब्यांची गरज. हा बॉल आता या मॅच मध्ये अगदी निर्णायक आहे. 7 बॉल 10 रन्स. इथून एखादा डॉट बॉल आला. अंतिम ओव्हर मध्ये प्रेशर राहील बॅटिंग टीम वरती. इथून एखादा मोठा फटका तेवढा प्रेशर मात्र कमी करेल बॅटिंग टीमचा. अभिषेक स्ट्राईक एंड वरती आहेत. यावेळेचा हा बॉल आणि या बॉल वरती येतो डॉट बॉल. आउटसाइड ऑफ द ऑप्शन, अवे फ्रॉम द बॉडी ऑफ बॉल आपण पाहिला आणि इथून मात्र षटक संपते 3रं. आता टीम 6 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 10 धाब्यांचा. स्पीड अप करा फिल्डिंग टीम. पहा उशीर होत चाललाय, अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला स्पीड अप करा. जास्त वेळ खर्च होतो याच्याकडे लक्ष केंद्रित करा फिल्डिंग टीम. सहा चेंडू 10 धाब्यांची गरज. प्रभाकर बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं षटक, अंतिम षटक. 6 बॉल मध्ये 10 धावा. बबलू इज ऑन द स्ट्राईक. ऑन साइडला फटका खेळला. फिल्डर आहेत. मिड विकेट मध्ये झेल डिपला जातोय आणि इथून मात्र आता पूर्णपणे दबाव, पूर्णपणे प्रेशर. 24 धावा कशा रीतीने डिपेंड करायचा आहे पटवून देत असताना चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला प्रभाकरने साकारली. पहिल्या 18 बॉल मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली. जिथे पहिल्या षटकामध्ये तेजसला आपण पाहिलं, टप्पूला आपण पाहिलं ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 6 धावा. सेकंड ओव्हर शुभमला आपण पाहिलं ज्यानं खर्च केला फक्त 3. 3रं षटक नितिकेतचं आपण पाहिलं जिथे खर्च झाला फक्त 5 धावा. आणि अंतिम षटकामध्ये पूर्णपणे प्रेशर, पूर्णपणे दबाव बॅटिंग टीम वरती. 5 चेंडू 10 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिल्या षटकामध्ये अगदी असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश होईल, कदाचित 1 ते 2 ओव्हर मध्ये धावा जमतील, परंतु कमी धावा. आता ते आव्हान कसं कठीण ठरवावं हे पटवून देत असताना फिल्डिंग टीमची अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळते. पिंट्या न्यू बॅटर. यावेळेस खरं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदी एक्स्ट्रीमच्या थोडस बाजूला गेले होते, परंतु हा बॉल डॉट. 4 बॉल आणि 10 धावा.
4 बॉल 10 धावा. टीमने दाखवलेला विश्वास प्रभाकर यांच्यावरती. विश्वास अद्याप यशस्वीरित्या पार पाडला जातोय. पिंट्या इज ऑन द स्ट्राईक. यावेळेस आणखी एक नाराज आहेत पिंट्या आणि इथून मात्र हा डॉट बॉल. आता मॅच मध्ये पूर्णपणे दबाव, पूर्णपणे प्रेशर बॅटिंग टीम वरती. 3 चेंडू 10 धावा. पिंट्या अगदी तब्बल 3 बॉल डॉट खेळतायत. 2 चेंडू आता कंपल्सरी 10 धावा. 1 षटकार 1 चौकार. नेक्स्ट बॉल. आणखी एक. बॅटला स्पर्श देखील करून दिला जात नाहीये. पिंट्या प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीये. 8व्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन तो तरी काय करेल. पहिलं बॅट्समन न खरं तर जबाबदारी स्वीकारते परंतु पहा आता खरं तर स्पर्श झालाय बॉल आणि या बॉल वरती येतोय बॅट्समन बाद. मॅच खरं तर फिनिश. सामना जिंकलाय. 24 धावा रिपीट करण्याचा विक्रम राहिला या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये टीम पाहायला मिळते तोरणा टायटन्स टीम. चला सामन्याचा सामनावीर आणि चला फिल्डिंग टीम त्वरित मैदानाचा ताबा घ्या. टॉस जिंकलाय. देवगड टीम. डिसिजन काय आहे देवगड संघ. बॉलिंग चला मैदानाचा ताबा घ्या. शेवटचा कॉल आहे. बॅटिंग टीम आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. देवगड संघ कुठे